प्रभूची स्तुती व माझं नाव आहे पास्टर राजेश किदावे. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्यावर आपल्या फॅमिलीवर आशीर्वादित करून सुरक्षित ठेव. प्रियानो, आपण हा संपूर्ण महिना जो आहे आपण क्रूसावर लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण क्रूसामुळं आपलं जीवन बदललेलं आहे. क्रूसामुळं आपण देवाकडे आलेलो आहे. क्रूसामुळं आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. क्रूसामुळं आपण सर्व रोगापासून मुक्त झालो आहेत. आपण सर्व शापापासून मुक्त झालेलो आहोत. क्रूसामुळं आपल्या जीवनात शांती आणि आनंद आलेला आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण असा अनुभव आपल्या जीवनात करत असाल. म्हणून खूप आवश्यक की आपलं लक्ष येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. फक्त हा महिना नव्हे, पण रोज येशू ख्रिस्ताने जे बलिदान दिलं आपल्यासाठी क्रूसावर, त्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. पुनरुत्थानावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आपण जाऊया गलतीकारास पत्र 6:14. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसाशिवाय मला कशातही अभिमान वाटू नये, कारण त्या क्रूसामुळं जग माझ्यासाठी क्रूसावर खेळले गेले आहे आणि मी जगासाठी. प्रियानो, इथं पौलांनी काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय मला कशातही अभिमान वाटू नये. मला फक्त एक गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त. मला या जगिक गोष्टीबद्दल अभिमान वाटू नये, कारण त्या क्रूसामुळे जग माझ्यासाठी क्रूसावर खेळले गेलेले आहे आणि मी जगासाठी. मला फक्त एक गोष्टीचा अभिमान असला पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. मग पण दुःखाची गोष्ट आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते ह्या जगातील गोष्टीवर त्यांचा अभिमान आहे. या जगातील वस्तूवर त्यांचा अभिमान आहेत. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे प्रॉपर्टीज त्यांच्याकडे आहेत, जे बंगलोज त्यांच्याकडे आहेत, जे फ्लॅट्स त्यांच्याकडे आहेत, त्यावर ते अभिमान ठेवतात. आणि ते मोठ्या अभिमानाने लोकांना सांगतात, आमच्याकडे एवढ्या प्रॉपर्टी आहेत, एवढ्या फ्लॅट्स आहेत, एवढे घरं आहेत, एवढी शेती आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत जे त्यांच्या कामावर ते अभिमान ठेवतात. ओ, माझ्याकडे खूप मोठं काम आहे, मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे, मला लाखो रुपये पगार आहे, माझ्या खाली एवढे लोक काम करतात, माझ्याकडे ही गाडी आहे, माझ्याकडे ती गाडी आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते आपल्या फॅमिलीवर ते अभिमान ठेवतात. ओ, माझी फॅमिली म्हणजे जबरदस्त फॅमिली, एक अमेरिकेला सेटल्ड आहे, एक कॅनडाला सेटल्ड आहे, अशी संपन्न फॅमिली माझ्याकडे आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे डोनेशन देतात त्यावर ते अभिमान ठेवतात. उपवास करतात त्यावर ते अभिमान ठेवतात. ते सांगत असतात, मी खूप उपवास करतो, वर्षातून तर माझे तर 200-300 दिवस उपवास चालूच असतात. म्हणून खूप आवश्यक आहे की एकच गोष्टीचा आपला अभिमान वाटायला पाहिजे ना, आणि ती म्हणजे येशू ख्रिस्त. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.